विद्यार्थी मित्रांनो, माहिती पाहिजे अशा काही गोष्टी आपल्याला हे माहिती आहे का? आपण वेगवेगळी कन्स्ट्रक्शन साईटला बघत असतो आणि तिथे बघत असतो खूप सारे व्हेइकल, पण सिव्हिल इंजिनियर म्हणून आपल्याला ही सगळी व्हेइकल्स माहिती असलीच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा आहे बॅको. याच्यामध्ये एक समोर बकेट आहे आणि एक मागे बकेट आहे. समोरची जी आहे ती अपलिफ्टची आहे आणि मागची जी आहे ती पूलची आहे. तसंच सेकंड आहे बुलडोजर. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना बुलडोजर माहिती असतो आणि तो फेमस सुद्धा आहे. त्यानंतर आहे सिमेंट मिक्सर, रेडी मिक्स आपण म्हणतो. ज्या वेळेला व्हेइकल्स हे रोडवरनं जातात तर स्पेसिफिकली जे प्रीमिक्स असतं ते घेऊन हे कंटेनर जात असतात आणि ते जे सिलेंडर आहे त्याचं ते रोटेट होत असतं, पूर्ण प्रोग्रामिंग असते. त्यानंतर आहे क्रॉल क्रेन. ही क्रेन जी आहे ही पूलचं काम करते, त्याच्यामुळे याच्यामध्ये इथे तुम्हाला एक स्पेसिफिक हुक दिसते. त्यानंतरचा आहे डंप ट्रक. डेफिनेटली डम्पिंग साठी यूज होतो आणि डंपर हे सुद्धा त्याचं नाव आहे. त्यानंतर आहे एक्सकॅव्हेटर. आता एक्सकॅव्हेटर मध्ये समोर एक बकेट लावलेली आहे बघा, जी पुलिंगचं काम करते आणि मटेरियल हँडलिंगचं काम करते. त्यानंतर आहे फोर्क लिफ्ट. याच्यामध्ये स्पेसिफिकली बऱ्याचदा हे इंडस्ट्रीमध्ये दिसतं, एखादे पॅलेट्स असतील किंवा वेगवेगळे वजन असतील, हे समोरच्या या फोर्क लिफ्टनी तो लिफ्ट करतो, त्याच्यामुळे त्याचं नाव आहे. त्यानंतर आहे हायड्रोलिक क्रेन. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी हायड्रोलिक क्रेन बघितली असेल. तर याच्यामध्ये स्पेसिफिकली हायड्रोलिक म्हणजे हायड्रोलिक प्रेशर वापरून हे जे मटेरियल आहे ते हँडलिंगचं काम करतं आणि समोर एक हुक लावलेली आहे. त्यानंतर आहे आपला लोडर, जो लोडिंगचं काम करतो. स्पेसिफिकली याच्यामध्ये मल्टी एक्सर किंवा जसे आपले रणगाडे असतात त्या पद्धतीने स्पेसिफिक चेन बेल्ट असतात. त्यानंतर आहे सीझर लिफ्ट. डेफिनेटली हायर लेवलचं काम करण्यासाठी आणि लिफ्टिंगचं आणि ह्युमन बिंग हँडल करण्याचं काम हे सीझर लिफ्ट करत असतात. त्यानंतर आहे ट्रॅक्टर. तुम्हाला माहिती आहे साईटला वेगवेगळे स्पेसिफिक मटेरियल हँडलिंगसाठी हे वापरतात. आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते स्पेसिफिकली ज्याला व्हीलर पर्टिक्युलर क्रेन म्हणतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा मुवमेंट होणारी ही क्रेन आहे. या सगळ्या गाड्या तुम्हाला कन्स्ट्रक्शन साईट वरती किंवा रोड वरती दिसत असतात, फक्त त्यांचं टेक्निकल नाव आपल्याला माहिती नसतं. धन्यवाद.